नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर मित्रांनो, आज मी इलय निवती कोचरा या ठिकाणी। एक माझा जुना मित्र होतो, म्हणजे तिकडे मी देवगडात शिक्षण घेत असताना एक माझा जुना मित्र मिळाला मग तिकडे। तो खूप दिवस म्हणावतो आमच्या घरी ये घरी ये घरी ये। काल संध्याकाळी मी त्याच्यासोबत इलेलो आहे। त्याचं घर इकडे निवती का, आणि आता मी सकाळी जरा उठलो आहे कारण मला इकडे फिरायचा होता मस्तपैकी। तर मी तुमका दाखवतोय। आता मी समुद्रावर इले आणि तो मासे पकडूक गेलो सकाळी, दाखवतोय तुमका। हो बघा, तिच्या घराच्या बरोबर पाठीमागे असं समुद्राचं पुरो टोटल व्ह्यू हा। इकडे पर्यटन पण बऱ्यापैकी चालता। पूर्ण अथांग समुद्र असा समोर। रात्री मी या ठिकाणी इलेलो आहे त्याच्यासोबत, पण तो रात्री पूर्ण अंधार असल्यामुळे मला शूट करूक मिळाक नाही काय। तरी पण लहान छोटे मोठे क्लिप मी शूट केलं आहे। इकडे जबरदस्त थंडी असा काय, म्हणून मी स्वेटर वगैरे अगोदरच घेऊन इलेले, कारण आता बोललेलो थंडी इकडे जबरदस्त हा। समुद्रात इल्यामुळे थोडीफार थंडी वाजत नाही माका। आता दाखवतोय समोरचे पुढचे व्ह्यूज। तर मस्तपैकी आज सकाळी गुड मॉर्निंग लिहूया आणि नव्या दिवसाची सुरुवात करूया। सुंदर पद्धती गुड मॉर्निंग लिहिलंय मी। लाटीला प्रता भरून जाताला। सूर्योदय अजून होग नाही, बघूया थोडा वेळ वाट बघूया, कारण मी आज जरा लवकर इलं इकडे। त्या साईडला तिने होडी घेऊन गेलो होतो, बघूया। येतात बघा, ही ब्लॅक कलरची होडी दिसत आहे बघा। झूम करून जरा दाखवतो तुमका, त्याची होडी आहे बघा, ओलव येतात। हो बघा, आता जवळ इलो एकदम किनाऱ्यावर इलो आणि 200-300 मीटरच्या अंतरावर असं। रात्री त्यांनी जाळं टाकलेलं आहे, तर आता काढूच्या आठी गेलेलो तो बघा, एकटंच गेलो। साईडला इकडे बोटे असं आहे, ते मोठे असतात। आता जवळ इलो तर सूर्योदय झाला मस्तपैकी, आणि आता मी इले मित्रासोबत। बघा, ही मित्राची होडी असा, आणि आता आम्ही काय केलं रे, दुसरा जाळा आणूक जातो ना। रात्री टाकलेलं आहे त्यांनी, रात्री मग शूट करूक मिळाक नाही, कारण काळोख होतो पूर्ण आणि तो खोल समुद्रात गेल्यामुळे करूक गाव नाही। आता मी बोटीत बसलो, मी आता बघा याच्या होडीत बसलो आहे। मी पण पहिलं घाबरलेलं आहे, कारण पहिल्यांदाच बसलो आहे, कारण एवढं खोल समुद्र आहे बघा चार बाजून। असं कधी योगायोग योग नाही, मित्राच्या नशिबान खंय माका योगायोग इलो। आम्ही आता बऱ्यापैकी खोल ह्याच्यात दिलो, मित्र बोलवता मस्तपैकी। सूर्योदय पण झालं। मी जरा पुढे बसलो आहे, कारण तो त्याचा बॅलन्स होणं खूप महत्त्वाचा असता। ते माका सांगितलं मध्ये बस झालं तरी। एक त्यांनी घेऊन इलो सकाळीच जाऊन, माझ्यासाठी दुसरा जाळा ठेवलेला आहे, तर आता आणूक जातो आम्ही। सकाळी जरा थंडी होती, आता जरा थंडी कमी वाटतं समुद्रात। त्यांनी रिव्हर्स घेतले ना, मागे जातो, कारण त्यांनी मागे जाळा मारले ना पुरा। खूप दिवस सांगू होतो तो ये म्हणान, पण माका जरा कामाच्या ह्याच्यात योग मिळाक नाही। तर आज काल जरा संधी मिळाली, म्हटलं बघूया तरी। जाळा ओढूक चालू केल्यान त्यांनी, हे बघा जरा बोट हलवूक मिळणार ना जास्त, कारण सेंटराक बसा लागतं, नाही तर मी क्लिअर दाखवलं असतं। हे बघा, म्हणजे काल रात्री टाकलेलं जाळा, आता ओढूक चालू केला ना।
खूप मजा येता. मग बघा मित्राक पहिल्यांदा जाळ्यात येतो असं मिळालं. बघा मस्तपैकी ताजं फडफडीत. आयुष्यात पहिल्यांदा एवढं चढतळीचं काय म्हणतात तो ताजं मासं बघितलंय मी. हो बघा काय म्हणतात रे का वळसो म्हणतात रे का. मी पहिल्यांदाच नवीन नाव ऐकलं या. बघा जितो मासो हा ताजो. वेगळाच एक्सपिरियन्स हा माझ्यासाठी आणि अनुभव पण खूप काय देऊन जाता आजचा दिवस. वाव खूप भारी वाटतं रे. एक नंबर. किती माणसं राहू शकतात रे साधारण बोटी? 2-3 ना. माझ्यासारखी एकच बस झाले. साधारण 2-3 माणसं राहू शकतात. पण तो होडीचा बॅलन्स हो नाही तर एका साईड एक बोट जाता आणि पाणी आतात. हां थोडी होडी लहान हा त्याची पण एकासाठी बस हा. बघा माझ्या हातात मिळाला. तो काय म्हणतात रे का म्हटलं? गोळसो म्हणतात या माशाक. बघा केवढं लांब हा. एकदम लांब हा मस्तपैकी मासो. पहिल्यांदाच मी हातात घेतलं एवढं लांब मासो. साधारण टोळ म्हणतात ना त्या प्रकारचं हा नाही रे. टोळं वगैरे असं ते दात वगैरे. एका आणि एक मिळाला एका लॅप काहीतरी म्हणतात. आमच्याकडे एका खापी का काहीतरी म्हणतात. इकडचे जरा शब्द वेगळे आहेत कारण आमच्याकडे जरा वेगळी नावं असत. लॅप म्हणतात असं येता. तर मित्रांनो तुमका असं जर मस्तपैकी फिरायचा समुद्रात वगैरे तर माझ्या मित्राचा कॉन्टॅक्ट नंबर तुमका देत आहे. फक्त त्याका अगोदर सांगू आहे. तर सेम घोळ मासो येलो हा बघा एवढ्यात तोडीचो. आज घोळ लागतात काय रे. असं मगाशीच्या ज्या नेटमध्ये जरा हे बांगडे गावलेले तर परत एक दुसरं घोळ गावलं. तर मित्रांनो असाच माझ्यासारख्या तुमका जर व्यवस्थित फिरायचा मस्तपैकी आपल्या माणसासोबत जर फिरायचा असाल तर माझ्या मित्राचा नंबर तुमका डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. माझ्याशी कॉन्टॅक्ट केलात तरी चला किंवा डायरेक्ट माझ्या मित्राक कॉन्टॅक्ट केलात तरी चला. त्याच्याकडे एक रात्र राहक पण मिळता मस्तपैकी. समुद्राक लागणच त्याचा त्या साईडला घर असा व्यवस्थित तुमका फ्री राहक मिळतला आणि असं मस्तपैकी मजा लुटूक गावतली. फक्त एका दोघांसाठी त्याच्यात थोडी जागा असा थोडी लहान असल्यामुळे जरा कमी आहे. पण जरा धाडसी होय माणूस कारण जरा खोल समुद्रात गेल्यावर थोडीशी भीती वाटतं नवीनाक. तरी पण तो बऱ्यापैकी आपल्याला सांगतं की कसा राहावा कसा बसावा आता व्यवस्थित. परत घोळ गावलो. त्याने हा रात्री राईट मारून ठेवलेला आहे. रात्री एक धोडी म्हणतात. धोडी प्रकारचं मासो थोडं साईजने लहान असतं. आणि मुंबईत काय म्हणतात रे मोमील असं काहीतरी एका नाव. ढोंबी असं काहीतरी नाव असं आहे का. हे बघा हे एवढे लांब मस्तपैकी हे मिळाले आता. इलो बांगडो इलो म्हणतात तो. बघा ह्यो बघा आता बांगडो काढता. आणि का सध्या बांगडे इकडे या साईडला भरपूर मिळतात निवती साईडला आणि जरा रेटने पण बरे असत. बघा जितो ताजो बांगडो. आमच्याकडे एवढी साईज पहिल्यांदाच बघले मी आणि एवढी साईज आमच्याकडे पण मिळणार नाही. हे बघा आता काय रे हे बघा काहीतरी हां काय लहान कोकरी म्हणतात का. दाखवते तुमका जरा. त्याचं नाव कोकरी. हे बघा सेम बांगड्यासारखा प्रकार हा पण जरा ओळखाक तेंकाच येतं कारण ते रेग्युलर जे मच्छीमार करतात त्यांना माहिती आहे इथला. कोकरी म्हणतात. हे बघा याचं काय कढी काय फ्राय करण्यासाठी रे. फ्राय पण करू शकताय तुम्ही आणि नाही तर तिकला पण बनवू शकताय. तो एक बांगडो मिळालो. असा खोल समुद्रात मी इतके एवढी वर्ष पहिल्यांदाच येत आहे आणि मी कल्पनाच करू शकणार नाही की एवढ्या खोल समुद्रात मी असं आहे आणि तो पण एका बोटमध्ये बसलेलो. एक रात्री स्वप्न बघल्यासारखे वाटतं माका पण एक भन्नाट एक्सपिरियन्स होतो माझ्यासाठी आणि खूप मजा येईल. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल हा. मग परत कामावर जायचं असल्यामुळे थोडं तो लवकर येईल कारण परत जायचं पण हवं का कामावर. वेळात वेळ काढून मी येईल त्याच्यासाठी मागे येईल आहे पण त्यावेळी मला शूट करून मिळालं नाही प्रॉपर. आज मी जरा लवकर उठले आणि म्हटलं शूट करूया. जाळा कशा पद्धतीने ओढला जाता एका पट्टीत ओढचा असता जाळा
कारण मध्ये गोंधळला तर परत प्रॉब्लेम होता, म्हणून तो एका साईडने ओढत 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 ते मागे जातात होडी बोट घेऊन. तुमका या पूर्ण टोटल बघूचा जो असत जाळा कसा ओढला जाता, कसे मासे पकडले जातात, कसं काय तिची डिटेल तुमका मित्रासोबत मिळत. पहिल्यांदाच एवढ्या खोल समुद्रात जर येऊचा असत तर काय म्हणतात स्विमिंग किट होया आपल्यासोबत. कारण मी विदाऊट स्विमिंग किटशिवाय येईल आहे, कारण मित्रा खात्री आहे की बरोबर मी घेऊन जातले ते का रिटर्न. तरी पण आपल्यासोबत स्विमिंग किट एक हवा प्रत्येकाकडे, जेणेकरून जर एका साईडला जर गेली तर निदान आपण वरती तरी तणगत राहतो. म्हणून त्यावेळी एक स्विमिंग किट घेऊन यायचा. बांगडे मरे एका साईडलाच बघा किती बांगडे लागले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 बांगडे असत मस्तपैकी. माझा नशीब बरा होता की माका हे सगळा भोग मिळाला, कारण कधी कधी लागतं कधी कधी काहीच लागणार नाही, नुसतं जाळा ओढूचा लागतं. आता एका साईडला ते बघा बांगडे मिळाले आहेत मस्तपैकी भारी. मित्राचं टोटल हे उदरनिर्वाह जो घराकडलो असा तो माशावर असा डिपेंड. तुमका ताजे फडफडीत जर मासे हवे असतील तर या मित्राक कॉन्टॅक्ट केला तरी चला. डिस्क्रिप्शनमध्ये मी देतले त्याचा नंबर. जाळ्यात समुद्राचा शेवाळा लागला. आपल्याकडे शेवाळा मिळता तो वेगळो, जरा थोडंसं ग्रीन असता, ह्यो जरा पिवळसर हा थोडा येलो टाईपमध्ये. हो बघा, मी म्हटलं काहीतरी वेगळं जो मासो लागलो की काय. आणि बघा टोटल हाताक लागतं एकदम. एक 4-5 इंचावर पाणी आहे आपल्या बोटला लागण. माझ्या पुढ्यात एवढे चक्क जिथे मासे असत ते बघा. आणि हे मित्र आता थोडेसे काढता बांगडे लागलेले. या साईडला किल्ले निवती असा आणि भोगवे देवबाग वगैरे जा काय असा मालवणचं पट्टो वगैरे तिकडनं साईडले. भोगवे एक चांगली रिसॉर्ट असत. त्यानंतर निवतीक पण असत मरे निवतीक. आणि इकडे आम्ही आता असं खय वाडमध्ये नाही रे, वाड हां अंडी खायची हा काय घ्या. हे बघा ही माशांची अंडी, छोटी छोटी जी अंडी असत ती अंडी असत. ही बघा ही परत सोडून देतं मग. त्यामुळे आपण मध्ये असा खाली बसायचा, जसं मी बसलोय मांडी घालून तसं सेम आहे बघा. व्यवस्थित कम्फर्टेबल बसाक मिळतं खाली, पण जरा पाणी असतं कारण पाणी आत येतं थोडासा. त्यामुळे मित्रांना सांगितल्यानं तू खालीच बस बाबा, कारण नवीनक तेवढं येत नाही बॅलन्स करू. 1-2दा तुम्ही फिरला तर तुमका साधारण त्याचा अंदाज येता. कारण जास्त होडी आपला ओलव गावना ना, इकडे तिकडे ओलं तर पाणी आत जातं. बऱ्यापैकी असं मिळाले होतं आमका. आता मित्र ओलईत चाललो, आता आपण जातो आता परत डायरेक्ट किनाऱ्यावर चाललो डायरेक्ट. माका सुस्थितीत आणल्यावर व खूप खूप तुझे आभार, कारण माका रिटर्न परत आम्ही किनाऱ्यावर जातो. कारण आमचा पूर्ण टोटल जाळा उडून झाला आता व्यवस्थित. कारण मित्र इथे नाही म्हटलं ते रेग्युलर असतात, रेग्युलर होडी घालतात, त्यामुळे नॉलेज पण बऱ्यापैकी आहे. कारण पाण्याची पातळी पण बघूची लागतं साधारण किती असा ती, त्यानुसार होडी घालूची लागता. मस्तपैकी सूर्योदय पण झालो आहे. आणि आता रिटर्न बॅक टू होम. बाहेरून आपणाक समुद्र तरी खवळ दिसलो तरी आतमध्ये पूर्ण शांत समुद्र असताय बघा. तर जरा असे लाटा वर खाली होतात तेवढेच, पण किनाऱ्यावर जेवढी लाटा उसळतात तेवढी आतमध्ये उसळत नाही. त्यामुळे बोट वगैरे घालूक इंका खूप सोयीस्कर होता ही जागा. आपण नाही म्हटलं तर किती वाजता उठला रे तू? 5 वाजता ना. 5 वाजता पहिला त्यांनी जाळा ओढल्यान आणि दुसरा जाळा माझ्यासाठी त्यांनी जरा लेट ओढल्या, कारण मी जरा उठाक मला वेळ लागलो. आपण दुसरा जाळा ओढूच्यासाठी आणि मला त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आतमध्ये होडीत बसान, पण माझ्यासाठी जरा तो थांबलेलो. एक जाळा ओढून येलेलो तो किनाऱ्यावर. नेक्स्ट जाळ्यासाठी मी गेले. तर मित्रांनो भेटूया एका नव्या व्हिडिओसाठी परत एकदा. तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी लवकर घेऊन येईन, पण जरा कामाच्या ह्याच्यात मला तुमका नवीन काहीतरी दाखवूक मिळत नाही. खूप दिवसांनी चांगला व्हिडिओ तुमका दाखवचा प्रयत्न केला आहे. तर तुमका पण असा मस्तपैकी अशा समुद्रात फिरायचं वगैरे असतात तर तुमका
येऊ शकतात तुम्ही, माझ्या मित्राशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर भेटूया परत एकदा नव्या दुसऱ्या व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय 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 कर मित्र, बाय करता व्यवस्थित. चला, आजचा दिवस खूप मस्त गेलो. जी रम्य सकाळ माझ्यासाठी खूप स्पेशल होती. हां